नमस्कार मित्रांनो, दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थावरील शासनाने जीएसटी कमी केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा काय होणार याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये 22 सप्टेंबर पासून दुधाचे भाव कमी होणार या व्हिडिओत दुधाच्या विक्रीच्या भावात घट होणार असल्याचे सांगितले होते, पण बऱ्याच जणांना हा व्हिडिओ कळालाच नाही। बऱ्याच जणांना असे वाटले की शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी होणार आहेत। ही मंडळी व्यवस्थित व्हिडिओ पाहत नाहीत आणि भलत्याच कमेंट करतात। तर दूध पदार्थावरील जीएसटी कमी केल्यामुळे हे पदार्थ म्हणजेच बटर, तूप, चीज, पनीर, श्रीखंड, आईस्क्रीम इत्यादी स्वस्त होणार आहेत। म्हणजेच दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढणार आहे आणि बाजारपेठेतील दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढली की दुधाची मागणी वाढते। त्यामुळे थोडासा शेतकऱ्याच्या दुधाच्या भावात वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। यापूर्वी दुग्धजन्य पदार्थावर 18% जीएसटी आकारला जात होता, तर सोया मिल्क म्हणजे सोयाबीन पासून प्रक्रिया करून दूध बनवले जाते त्यावर 12% जीएसटी होता। आता दूध उत्पादक लक्षात घ्या, दूध हे फक्त गाय दूध किंवा म्हैस दूध नव्हे तर सोयाबीन पासूनही बनवले जाते। तर या दोन्ही दुग्धजन्य पदार्थाच्या जीएसटी मध्ये कपात करून 5% जीएसटी केलेला आहे। त्यामुळे आता हे बटर, तूप, दही, चीज, पनीर, श्रीखंड, आईस्क्रीम व इतर पदार्थ हे सर्व स्वस्त होणार आहेत आणि स्वस्त झाले की विक्री वाढते। विक्री वाढली की कच्चा मालाची मागणी वाढते। कच्चा माल म्हणजे दुधाची मागणी वाढते आणि मागणी वाढली की दुधाची कमतरता भासते। अशा परिस्थितीत दुधाचे भाव वाढण्याची शक्यता असते। अशी परिस्थिती असली तरी सध्या शेतकऱ्याच्या मनात या दूध व्यवसायाबाबत फार आपुलकी राहिलेली नाही, कारण शासनाची धोरणे याला कारणीभूत आहेत। कारण या व्यवसायात भाकड जनावरांचा प्रश्न आणि नर वासराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे। भाव वाढत जरी गेला तरी या व्यवसायातून बाहेर पडण्याची बऱ्याच जणांची धडपड सुरू आहे। कारण हे शासनाच्या गोहत्या बंदी कायदा आणि गोरक्षकाचा धुमाकूळ आणि या व्यवसायात भाकड जनावरे, नर वासरे यांची वाढत चाललेली संख्या यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा रोष आहे। आणि हे शेतकरी या सर्वाचा राग हा दूध या विषयावर व्हिडिओ काढणारावर काढू लागला आहे। सदाभाऊ खोत यांनी हा विषय 8 दिवस उचलून धरला आणि सध्या हा विषय बासनात गुंडाळाला दिसतोय, म्हणजे वरून दबाव आला दिसतोय। म्हणजे शेतकऱ्याचे वाटोळे करण्यासाठी शासनातीलच मंडळी आहेत असे म्हणायला काही हरकत नाही। माझ्या 15 गायी होत्या, त्या मी कमी केल्या असून आता फक्त 6च ठेवलेल्या आहेत आणि मी पण यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद।